पुणेरी लोक म्हणजे टोमणे मारतात वगैरे असं म्हणतात. काही नाही, आम्हाला बावळट लोक आवडत नाहीत असं माझं मत आहे. त्यांना आम्ही एंटरटेन करत नाही, त्याच्यामुळे लोकांना असं उगाच वाटतं की आम्ही टोमणे मारतो. ऍक्च्युली आम्ही असं नाही करत. तो सेटवर गेलो, मोठे सरांना भेटलो, ते बोले लिहायला आवडेल का, लिहायला लागलो, लेखक झालो. एवढे असे ते माझे अपघात सोपे आणि साधे. पण अपमान करताना मजा येते, कारण ते रिसीव्ह पण छान करतात आणि तेही माझा अपमान करतात. हे कोणीच बोलत नाहीये, मी सांगते. ते पण माझा अपमान करतात. फक्त माझ्यावरती हे पेललं जाते की मीच एकटी रोस्ट करते, असं काही नाहीये. एकल विनोद असतो, म्हणजे एक माणूस सादर करतो. ते हे कसं आहे ना, मित्र बसलेले असतात आणि एक माणूस तुम्हाला हळूच एक किस्सा सांगतो ना, तसे हे विनोद असतात. तो विनोदाचा पॅटर्नच पूर्ण वेगळा आहे. तुम्हाला यावं लागेल. 24 जानेवारीला युट्यूबवर हास्य मराठीचं चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. एव्हरेस्ट हास्य मराठीचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि दर शुक्रवारी एक एपिसोड येणार आहे, तो तुम्ही बघा आणि धमाल असतो. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट कला आपण जर बघितली असेल तर मनोरंजन क्षेत्रात त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि आता नवीन प्रयोगासाठी ते प्रसिद्ध देखील आहे. प्रेक्षकांना हसवण्यासाठी एक नवा कोरा शो आता हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 24 जानेवारीपासून हा शो तुम्हाला एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. या शोची खासियत म्हणजे असं आहे की हा शो ज्या लेखकांनी लिहिला तेच लेखक या शोमध्ये स्टँडअप कॉमेडी करणार आहे. त्यापैकी काही लेखक आपल्यासोबत आहेत. अमोल पाटील आपल्यासोबत आहे. अमोल, काय शोची खासियत आहे? हा जो शो आहे तो टेलिव्हिजनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये विनोदी लेखन करणाऱ्या सगळ्या लेखकांनी मिळून केलेला एक स्टँडअप शो आहे, ज्याच्यामध्ये अक्षय जोशी आहे, ज्यांनी हसताय ना हसलंच पाहिजे सारखा शो लिहिलेला आहे, किंवा ऋषिकांत राऊत आहे, ज्यांनी महाराष्ट्राचे हास्यत्र लिहिले, मी आहे, ज्यांनी कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि हास्यत्र दोन्ही लिहिलेलं आहे, किंवा चेतन डांगे आहे, ज्यांनी वेब सिरीज लिहिल्या खूप साऱ्या विनोदी TVFच्या वगैरे, आणि चिन्मय कुलकर्णी जो आता स्टार प्रवाहाचे सगळे नॉन फिक्शन शोज लिहितो. तर हे आम्ही सगळे 5 लेखक आणि प्रियदर्शनी इंदलकर जी हास्यजत्रेचा अविभाज्य भाग आहे, असे आम्ही 6 जण मिळून हा शो सादर करतो. जो स्टँडअप कॉमेडीच्या पद्धतीने सादर केला जातो. वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या पद्धतीचा ह्युमर त्यात तुम्हाला बघायला मिळेल. लेखक म्हटलं तर वेगवेगळी अदाकारी असते, वेगवेगळ्या लिखाण वेगवेगळ्या माध्यमातून आपले मत प्रदर्शित करत असतात. आपल्यासोबत ऋषिकांत राऊत आहेत. त्यांनी लिहिलेले अपघाती लेखक. राऊत म्हटल्यानंतर तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले आता. हो, राऊत म्हटल्यानंतर अपघात हे ठरलेलंच गणित आहे. आणि अपघाती लेखक कारण माझं सगळंच, मी कुठलीच गोष्ट ठरवून अशी केलेली नव्हती. सो सेटवर गेलो, मोठे सरांना भेटलो, ते बोले लिहायला आवडेल का, लिहायला लागलो, लेखक झालो. एवढे असे ते माझे अपघात सोपे आणि साधे. पुणेरी भाषेमध्ये जोशी तुम्ही बोलतात त्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येतात, लोकांना खचून हसवणार असतात स्वतः आता स्टेजवर. यापूर्वी देखील तुम्ही शो केलेले आहेत. Correct. मात्र ऑलमोस्ट कॉमेडीमधनं एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे तुमची. नाही, मला असं वाटतं ऑलमोस्ट कॉमेडीमधून ओळख निर्माण होणार आहे. बाकी स्ट्रगल तर आधी नुसता चालूच होता. तर ओळखच कसं करतं इथून तयार होणार आहे. आणि पुणेरी लोक म्हणजे टोमणे मारतात वगैरे असं म्हणतात. काही नाही, आम्हाला बावळट लोक आवडत नाहीत असं माझं मत आहे. त्यांना आम्ही एंटरटेन करत नाही, त्याच्यामुळे लोकांना असं उगाच वाटतं की आम्ही टोमणे मारतो. ऍक्च्युली आम्ही असं नाही करत. तुला तर माहिती प्रियदर्शन, आपण किती चांगले आहोत पुण्याचे मी लोक. तर खूपच विनम्र आहे. विषयच नाही. आणि तुमच्याकडे या सर्व लेखकांना एकत्र जुंपणाऱ्या त्या प्रियदर्शनी इंदलकर आपल्या सोबत आहेत. किती चॅलेंज होतं सर्वांना, म्हणजे त्यांचे जे विचार आहे तुम्ही मांडत होता, मात्र आता त्यांनी लिहिलेले तुम्ही मांडणार आहात, त्यांचे देखील तुम्ही खेचणार आहात. कसं वाटतं? हो, मी त्यांचे विचार मांडत होते, आता मी स्वतःचेही मांडू शकते त्यांना रोस्ट करून. पण अपमान करताना मजा येते, कारण ते रिसीव्ह पण छान करतात आणि तेही माझा अपमान करतात. हे कोणीच बोलत नाहीये, मी सांगते. ते पण माझा अपमान करतात. फक्त माझ्यावरती हे पेललं जाते की मीच एकटी रोस्ट करते, असं काही नाहीये. ते पण छान आहे, खूप छान आहे. किती चॅलेंजिंग होतं ज्या पद्धतीने मराठीमध्ये आपण हिंदीमध्ये पुष्कळ सिरियल बघितल्या, शोज बघितले, पण मराठीमध्ये असे पहिल्यांदा येत आहे ज्यामध्ये लेखक आलेले आहे. हिंदीत पण नसेल माझ्या माहितीप्रमाणे, हिंदीमध्ये लेखक कॉमेडी शो केले म्हणून. स्टँडअप हे करणारे जे लोक असतात ना, ते मुळात लेखकच असतात. ते स्वतःचे विनोद आधी स्वतःच लिहितात. आम्ही बाकीच्याही गोष्टी लिहिल्या आहेत म्हणून आम्ही लेखक म्हणून 4 लोकांना माहिती होतं, असं ते. बरं, हा शो 24 जानेवारीनंतर प्रदर्शित होतोय बरोबर. एव्हरेस्ट हास्य मराठी युट्यूब चॅनलवरती. काय वेगळे पण जपणार यामधनं तुम्ही? वेगळे पण म्हणजे विनोदच तुम्हाला वेगळे ऐकायला मिळतील. म्हणजे जे टेलिव्हिजनला स्किटमध्ये सादर होत नाहीत तसे विनोद तुम्हाला इथं बघायला मिळतील, जे एकल विनोद असतात. म्हणजे एक माणूस सादर करतो. ते हे कसं आहे ना, मित्र बसलेले असतात आणि एक माणूस तुम्हाला हळूच एक किस्सा सांगतो ना, तसे हे विनोद असतात.
तो विनोदाचा पॅटर्नच पूर्ण वेगळा आहे. म्हणजे एखादी गोष्ट घेऊन त्याच्याबद्दलची गोष्ट सांगणं, किस्से सांगणं असा तो फॉर्मॅट असतो. त्या पद्धतीची कॉमेडी तुम्हाला इथे बघायला मिळेल. या विनोदामध्ये चिखलफेक असेल किंवा एखादी वैयक्तिक टीका केली जाणार आहे का? नाही, ते बाकीचे लोक करतात ना. म्हणजे आम्ही असं करायचं. ते चिकन फेक वगैरे बाकीचं, आम्ही आपल्या विनोदाचे फेक करतो बाबा. पाटीलजी, पाटील की पाहायला मिळेल का या शो मधनं हास्याच्या या तेच बघायला मिळणार आहे. बघायला मिळणार आहे. तुम्ही या, पाटीलकीच तुम्हाला बघायची आहे. पाटीलकीच बघायला मिळणार आहे. तुम्ही या, तुम्हाला कळेल की माझा पूर्ण सेट जो आहे तो बघताना तुम्हाला कळेल की विनोदात जो एक प्रकारचा हे आहे, काय म्हणतात त्याला, की एक लिमिट क्रॉस न करताही बरोबर त्या ऑलमोस्ट त्या झोनपर्यंत जाऊन एक आपण टच करून विनोद करतो आणि लाफ्टर कमवतो. तशा पद्धतीचा एक खूप चांगला सेट माझा आहे. सो तुम्ही या, तुम्हाला कळेल विनोदातली पाटीलकी कशी असते. एखादा पंच नाही, तुम्हाला यावं लागेल. 24 जानेवारीला युट्यूबवर हास्य मराठीचं चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. एव्हरेस्ट हास्य मराठीचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि दर शुक्रवारी एक एक एपिसोड येणार आहे. तो तुम्ही बघा आणि धमाल असा. रणजित, तुम्ही एखादा पंच? नाही, मी पण तेच सांगेन की तुम्ही 24 जानेवारीला चॅनल सबस्क्राईब करा, एव्हरेस्ट हास्य मराठी. मग तुम्हाला तिथे सगळे जोक्स बघता येतील आणि जे काय बोलतात ना अनफिल्टर्ड जोक्स आहेत ते सुद्धा बघता येतील, जे तुम्हाला इथे बघता नाही आले. साहेब, तुम्ही मी जोक सांगतो कारण तुम्ही एडिटला तेवढं स्टोअर मला माहिती आहे. ते जानेवारी महिना चालू आहे, तर जानेवारीमध्ये सगळ्यांचे संकल्प होत असतात. तर मी पण 1 जानेवारीला संकल्प करतो की यावर्षी बारीक व्हायचा आणि बिफोरचा फोटो काढून ठेवतो. गेली 4 वर्ष मी फक्त बिफोरचेच फोटो काढले. 4 वर्षांपूर्वीचा बिफोरचा फोटो मी आता आफ्टर म्हणून खपवतो, कारण तोच त्यातला तो बारीक आहे. तर हे स्वतःवरचे जे विनोद आहेत तेच तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. सो 24 जानेवारीपासून नक्की तुमचा शुभ आहे. पण सगळे एकत्र ज्यावेळेस तुम्ही यायचा प्लॅन केला आणि त्यासाठी काय नियोजन केलं त्यावेळेस? काय तुमच्या सगळ्यांनी एकत्र फोनद्वारे संपर्क साधला आणि काय कशा पद्धतीने तुम्ही एकत्र आला? हा, पहिल्यांदा मी आणि ऋषिकांत पहिल्यांदा मी एकमेकांशी बोललो आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी म्हणजे चेतन आणि चिन्मय हे माझे मित्र आहेत आणि ऋषी आणि अमोल हे एकत्र काम करत होते हास्य जत्रेमध्ये. सो आम्ही एकमेकांना सगळ्यांना माहिती होतो, पण आम्ही एकत्र कधी काम नव्हतं केलं. म्हणजे इनफॅक्ट आम्ही सगळेजण आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेच एकमेकांना सेट ऐकायला भेटलो होतो. म्हणजे ही पहिली आमची भेट होती आणि आता मग आमची मैत्रीपण जास्त झाली. प्रियदर्शनी, सूत्रसंचालन करणं हे कितपत सोपं आहे की अवघड आहे? इंटरेस्टिंग आहे मी म्हणेन, आणि मला मजा येते सूत्रसंचालन करायला. त्यामुळे मला ही संधी दिल्याबद्दल या सगळ्यांचे आभार. आणि त्याचबरोबर अपमानही करायला देतात, त्यामुळे त्याचाही आनंद आहे. अपमान हा शब्द खूप महत्वाचा आहे या शो मध्ये. अगदी बरोबर. सर्वात जास्त तुम्ही कोणाचा अपमान करणार या शो मध्ये? प्रत्येक शो आहे ऋषिकांत राऊतचा मी खूप अपमान करते, सगळ्यात जास्त आय थिंक त्यातल्या त्यात. आणि कमी अपमान नाही, कोणाचाच नाही, सगळ्यांचाच खूप अपमान करते. पण मला वाटतं ऋषीवर माझं जरा जास्त प्रेम आहे, त्यामुळे त्याचा जास्त अपमान करते. प्रेक्षकांसाठी काय आवाहन करणार तुम्ही? की ऑलमोस्ट कॉमेडी हा आमचा शो 24 जानेवारीपासून एव्हरेस्ट हास्य मराठीच्या युट्यूब चॅनलवर येणार आहे. सो सबस्क्राईब करा, एपिसोड्स लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना हसवा आणि कमेंट करा की लेखक कोण आहे, कमेंट करा. निश्चितच आपण अपेक्षा करूया की लेखकांच्या शोला राज्यभरातून नव्हे देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळावा, ही अपेक्षा आपण लेट्सअपच्या माध्यमातून करूया. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.